बघावं लागणारे इनर प्रोडक्ट स्पेस. ऑलरेडी इनर प्रोडक्ट स्पेस माझ्यामध्ये तुमचं एस वायला झालेलं असेल कदाचित. ओके, इनर प्रोडक्ट स्पेस. आता इनर प्रोडक्ट स्पेस काय प्रॉपर्टीज आहे इनर प्रोडक्ट स्पेसच्या? तुम्हाला माहिती आता कुठल्याही स्पेस बघताना आपण पहिल्यांदा आपल्याला घ्यावं लागते ती वेक्टर स्पेस. ओके, तुम्हाला जर बेसिक जर लक्षात ठेवायचं असेल तर वेक्टर स्पेसची डेफिनेशन लक्षात ठेवा. त्यानंतर बाकीचे सर्व डेफिनेशन त्याच्याशी रिलेटेड. तर आता इथं काय घेतली, एक्स बी अ वेक्टर स्पेस. एक्स बी अ वेक्टर स्पेस. लेट एक्स बी अ वेक्टर स्पेस. जसं आपण नॉर्म साठी मॅपिंग घेतली होती ना, सेम नॉर्म लिनियर स्पेसची डेफिनेशन घेतली तीच इनर प्रोडक्ट स्पेसला अप्लाय केली तर चालेल. फक्त इथं जे फील्ड घेणार आहोत तर कॉम्प्लेक्स फील्डसाठी थोडा चेंज आहे, प्रॉपर्टी चेंज आहे. जी सिमेट्री प्रॉपर्टी त्याला स्क्यू सिमेट्री प्रॉपर्टी सुद्धा जॉईंट आहे. ओके, तर तुम्ही जी इनर प्रोडक्ट दाखवता तो इनर प्रोडक्ट याने रिलेट करता. ओके, फ्रॉम एक्स क्रॉस एक्स टू एफ. तिथं तुमचं एफ काय असणार आहे, आयदर आर और सी. आर किंवा सी दोन्ही काहीतरी असेल. ओके, हे झालं तुमचा इनर प्रोडक्टचा मॅप. इज कॉल्ड an inner product space. Is called is called an inner product. Is called an inner product प्रॉपर्टीज काय आहे जे तुम्ही नॉन लिनियर स्पेसला यूज केला तसेच प्रॉपर्टीज. पहिली काय असणार तुमची पॉझिटिव्हिटी, सॉरी नॉन निगेटिव्हिटी. ओके, मग काय असते ती, inner product of xx greater than or equal to 0. Inner product of xx greater than or equal to 0 पाहिजे for all x belongs to x. आणि त्यात तुम्हाला माहिती त्या जॉइंटची प्रॉपर्टी असते काय, inner product of x equal to 0 if and only if. कधी असेल तो inner product 0 जेव्हा x equal to 0. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. ओके, जी सिक्वेन्स आहे प्रॉपर्टीची ती सिक्वेन्स प्रत्येक बुक वाईज वेगळी वेगळी. म्हणजे तुम्हाला काही वेळेस पॉझिटिव्हिटी लास्टला दिलेली असेल. ओके, आणि इथं थोडंसं इनर प्रोडक्टचं साईन आहे आणि इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ओके, दोन्हीमध्ये डिफरन्स ठेवा, माझ्याकडून चुकला असेल इथं. आता सेकंड प्रॉपर्टी आपली सिमेट्री. x inner product of xy is equals to inner product of yx for all xy belongs to x. हे केव्हा पॉसिबल आहे, हे केव्हा पॉसिबल आहे तुम्हाला माहिती आहे, सेट ऑफ रियल नंबर काय कम्युटेटिव्ह. ओके, हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा xy बिलॉंग्स टू r असेल तेव्हा पॉसिबल. ठीक आहे, and sorry x belongs to r. फील्ड जे असेल म्हणजे जो इमेज सेट असेल फॉर f belongs to f equal to r. म्हणजे तुमचं फील्ड काय असेल इथं, फील्ड काय असेल इथं तुमचा r असेल, रियल असेल तर इनर प्रोडक्ट ऑफ xy is equals to inner product of yx. otherwise inner product of xy is equals to inner product of yx conjugate. कॉन्जुगेट माहिती तुम्हाला सर्वांना, जर एक रियल नंबर घेतला अल्फा प्लस आय बीटा
किंवा आयोटा बीटा इज इक्वल्स टू म्हणजे सॉरी याचा कॉन्जुगेट काय आहे तुमचा अल्फा मायनस आयोटा बीटा ठीक आहे हा काय त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे त्याच्यामुळे जर समजा इथं जर तुम्ही कॉम्प्लेक्स घेतलं तर ती प्रॉपर्टी काय होते तुमची स्क्यू सिमेट्री होते for f is equals to c for f is equals to c अगेन याच्यातच आपण काय करू शकतो की x अल्फा y x अल्फा y जर घेतला तर काय येईल x alpha y alpha belongs to very complex number okay that is equals to carry by property this y alpha x okay conjugate y alpha x conjugate sorry alpha y x conjugate म्हणजेच काय येईल आता अल्फा स्केलर आहे तो इनर प्रोडक्टच्या बाहेर ठीक आहे म्हणजेच अल्फा y x ओके that is equals to alpha y conjugate सेपरेट केला काय रियल नंबर आहे conjugate स्पेशल केलं सेपरेट केलं हॅलो हां बरं ठीक आहे मग कमेंट का केलं नाही तुम्ही कमेंट करायचं ना बोर्ड दिसत नसेल तर सॉरी दिसतोय का आता कमेंट करा फास्ट सॉरी सॉरी मी बघितलंच नाही स्क्रीन शेअर केला ते कॅमेराचा प्रॉब्लेम होता ना त्याच्यामुळे मग बघितलंच नाही म्हणजे सुरुवातीपासून काहीच बघितलं नाही का मग म्हणजे मला परत रिपीट करावं लागणार आहे सर ओके आपल्या चॅप्टरचं नाव आहे हिल्बर्ट स्पेस सेकंड चॅप्टर हिल्बर्ट स्पेस ते पण दिसत ओके आपलं सेकंड चॅप्टर आहे हिल्बर्ट स्पेस तर आता बनाक स्पेसची डेफिनेशन बघण्या अगोदर आपण काय केलं होतं मॅट्रिक्स स्पेसची डेफिनेशन बघितली होती नॉर्म लिनियर स्पेसची डेफिनेशन बघितली होती मग बनाक स्पेसची डेफिनेशन बघितली ओके तसं आता आपण काय करणार आहे हिल्बर्ट स्पेसची डेफिनेशन बघण्या अगोदर आपल्याला इनर प्रोडक्ट स्पेसची डेफिनेशन बघणं गरजेचं आहे तर इनर प्रोडक्ट स्पेसची डेफिनेशन काय आहे लेट x be a vector space x काय घेतली तुमची एक वेक्टर स्पेस घेतली ओके आणि मॅप घेतला जसं आपण नॉर्म लिनियर स्पेस नॉर्म लिस्ट डिफाइन करत होतो तशा तिथं मॅप डिफाइन केलाय फ्रॉम x क्रॉस x टू f ओके द मॅप
इनर प्रोडक्ट ऑफ x क्रॉस x टू f. आता इथं तुमचं f काय असेल? f असेल तुमचा r और c. ओके, इथे f काय असेल तुमचा r और c, म्हणजे रियल नंबर किंवा कॉम्प्लेक्स नंबर. इट्स कॉल्ड an inner product. It's called an inner product. An inner product is property first. First property काय आहे तुमची? नॉन निगेटिव्हिटी. म्हणजेच काय? इनर प्रोडक्ट घेतला x x चा, तो काय पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल x बिलोंग्स टू x. ओके, it is 0. Inner product 0. केव्हा असेल 0? is equal to 0 एका नोटली x equal to 0. ओके, ही झाली तुमची फर्स्ट प्रॉपर्टी. त्यानंतर लिनिअरिटी घेऊन टाकू आपण. अल्फा x प्लस y, सॉरी y1 y2. ठीक है, अल्फा x प्लस y y1 y2. ओके, एक मिनट की प्रॉपर्टी नंतर रिक्वायर्ड सिमेट्री प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी तुमची सिमेट्री. x y is equals to yx for all x y belongs to x आणि फील्ड काय असेल तुमचं? फील्ड इक्वल टू r. जर तुमचं फील्ड r असेल तर सिमेट्री प्रॉपर्टी x y इक्वल टू yx कॉन्जुगेट. ओके, केव्हा असेल हे? फील्ड जर तुमचं कॉम्प्लेक्स असेल. ही झाली सेकंड प्रॉपर्टी. त्यानंतर x y1 plus y2 is equals to x y1 plus y2 equal to x y1 plus x y2 for all x y1 y2 belongs to x. ओके, ही झाली तुमची लिनिअरिटी प्रॉपर्टी. म्हणजे फक्त प्रॉपर्टी तुम्हाला पुढे यूज करण्यासाठी सांगतोय. ठीक आहे, तर x lambda y is equals to lambda into or x y belongs to x. आणि फील्ड काय असणार तुझं? ठीक आहे, आणि lambda belongs to f. lambda belongs to f. आता जर r असेल, ओके, आता जर r असेल तर इथं हे असेल. ठीक आहे, पण लॅम्बडा इक्वल टू f. जर r असेल तर r च्या केस मध्ये असेल, पण जर समजा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर काय करता येईल? आधी तर ठीक आहे, लॅम्बडा सोडा. इनर प्रोडक्ट ऑफ x into लॅम्बडा y. जर समजा लॅम्बडा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल काय होईल? कॉम्प्लेक्स असेल तर फ्रॉम दिस प्रॉपर्टी काय म्हणते? दिस इज लॅम्बडा y x कॉन्जुगेट. ओके, लॅम्बडा y x कॉन्जुगेट. लॅम्बडा काय स्केलर आहे, मग काय होईल? बाहेर येईल इनर प्रोडक्टचे. ओके, म्हणजे काय? लॅम्बडा इनटू इनर प्रोडक्ट ऑफ y x कॉन्जुगेट. ओके, that is equal to lambda conjugate into inner product of yx conjugate. Inner product of yx conjugate. That is equal to
लॅम्बडा कॉन्जुगेट आणि इनर प्रोडक्ट ऑफ y x म्हणजेच काय कॉन्जुगेट म्हणजेच काय x y ओके म्हणजेच काय लॅम्बडा कॉन्जुगेट इनटू x y म्हणजे तुम्हाला काय मिळालं x लॅम्बडा y इज इक्वल्स टू लॅम्बडा कॉन्जुगेट ऑफ x y ही प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहे बरं का म्हणजे तुम्ही कोचेस हॉटची इनइक्वालिटी घेशाल त्यानंतर बेसलची इनइक्वालिटी घेशाल जे काही पुढचं तुमचं प्रत्येक गोष्ट असेल तरी ही गोष्ट लक्षात ठेवायची इनर प्रोडक्ट ऑफ x अल्फा y इज इक्वल्स टू लॅम्बडा सॉरी अल्फा नाही लॅम्बडा y इज इक्वल्स टू लॅम्बडा कॉन्जुगेट इनटू xy ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा परत एकदा सांगतो ठीक आहे इम्पॉर्टंट प्रॉपर्टी फॉर ऑल xy बिलॉंग्स टू x आणि f इक्वल टू किंवा लॅम्बडा इक्वल टू लॅम्बडा बिलॉंग्स टू कॉम्प्लेक्स नंबर ओके याच प्रॉपर्टीला काय म्हणतात स्क्यू सिमेट्री प्रॉपर्टी ओके स्क्यू सिमेट्री प्रॉपर्टी आता हे सर्व कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय करतो तो मॅप तेव्हा ते मॅपला काय म्हणतात तर आपलं इनर प्रोडक्ट स्पेस ओके आता आपण अगोदरच लिहिलं होतं द मॅप इनर प्रोडक्ट फ्रॉम x क्रॉस x to f is said to be is called an inner product space inner product if it satisfy this following properties okay आता हा झाला इनर प्रोडक्ट एवढ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या आता आपल्या पुढे काय बघायचं आहे हा जर इनर प्रोडक्ट असेल इनर प्रोडक्ट केव्हा असतो समजलं तुम्हाला दिस इज अन इनर प्रोडक्ट स्पेस या सर्व प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय करत असेल तर इनर प्रोडक्ट स्पेस असेल देन जर हा इनर प्रोडक्ट स्पेस असेल देन नॉर्मल इज नॉर्म असेल is a then is a norm on x okay is norm on x sorry difference norm difference okay आपण जेव्हा कुठलाही बन एक्सप्रेस घ्यायचो तर बनायक स्पेस तुम्हाला माहिती आहे अगोदर नॉर्म लिनियर स्पेस असते आणि नॉर्म लिनियर स्पेसला काहीतरी एक नॉर्म डिफाइन करावा लागते ओके मग ते नॉर्म डिफाइन करायला आपण मॅट्रिक्स स्पेसची आता इथं ही नॉर्म डिफाइन केलेली आहे पण ही नॉर्म आहे का नाही हे पण आपल्याला चेक करायला पाहिजे बरोबर आता नॉर्म चेक करायचं पटकन चेक करा तुम्ही ठीक आहे तुम्हाला नॉर्मच्या प्रॉपर्टीज माहिती तेव्हा तुम्ही पटापट चेक करू शकता पटकन चेक करा बरं नॉर्मच्या प्रॉपर्टीज अगोदर इनर प्रोडक्ट स्पेसच्या जे प्रॉपर्टीज आहे ते अप्लाय करायचे होते तिथं नॉर्मची काय प्रॉपर्टीज नॉर्म ऑफ एक्स ग्रेटर इक्वल 0 आता नॉर्म ऑफ एक्स ची तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे ओके आणि इक्वल टू 0 नॉर्म ऑफ एक्स इक्वल टू 0 इफ एंड ओनली एक्स इक्वल टू 0 हे आपण नॉर्मच्या प्रॉपर्टीज बघितले त्यानंतर आणखी काय होतं नॉर्म ऑफ एक्स प्लस वाय is equals to less than or equal to norm of x plus norm of y and for norm of alpha x is equals to mod of alpha x norm of x फर्स्ट करा सॉल्व पटकन आणि नॉर्म डिफाइन करतात ते बघा तिन्ही प्रॉपर्टीज यूज करायचे
फास्ट केलं का? चला आपला टाइम 10 मिनिटच राहिला, पटपट करा. मला हे वाटेल की तुम्हाला काहीतरी समजलंय. काय करायचं नाही, फक्त नॉर्म एक्स ची डेफिनेशन काय वरती दिलेली, अंडर रूट नॉर्मल इनर प्रोडक्ट ऑफ एक्स एक्स. ओके, आणि तुम्हाला इनर प्रोडक्ट दिलेलं आहे ना ऑलरेडी, म्हणजेच मग काय होईल, इनर प्रोडक्ट जर दिलेला आहे आणि जर नॉर्म दिलेला आहे, बरोबर, जर नॉर्म ते इनर प्रोडक्ट सॉरी एक ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे, एखादी क्वांटिटी जर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर तिचे रूट काय येणार आहे मग? करा फास्ट. वेट करतोय मी, पटपट करा, आपल्याकडे वेळ थोडा आहे. यांचं झालं त्याने ग्रुपवर टाका.
जमते का नाही रिप्लाय करा, नसेल जमत तर मी करतो. वेळ वाया घालू नका. आता बरेच जण प्रश्न पडला असेल. पहिल्यांदा काय दिलेलं नॉर्म ऑफ एक्स. नॉर्म ऑफ एक्स कशी डिफाइन केलेली? इनर प्रोडक्ट ऑफ एक्स विथ एक्स. तर हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 केव्हा येईल? प्रत्येकाला असं वाटेल की एखादी क्वांटिटी, आता समजा याचं काय येणार आहे, फील्डचं एलिमेंट येणार आहे, बरोबर ना? कारण हा मॅप कडून याचं कोडोमिन काय आहे? फील्ड. बरोबर. मग काही जणांना काय वाटेल की जर समजा समजा नाही आलं, बरोबर, तर त्याचे रूट प्लस और मायनस 3 येतील. ठीक आहे. तर याची डेफिनेशन काय आहे? याची डेफिनेशन तुमची x1² प्लस x2² असं डिफाइन केलेलं आहे. म्हणून तो काही व्हॅल्यूज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे काय जे ऑर्डर असेल ते. ठीक आहे. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी काय आहे? नॉर्म ऑफ x इक्वल टू 0. 0 क्या पॉसिबल है जब अंडर रूट this is equal to this is equal to 0 economically is equal to 0. Okay. केलं कोणी? ठीक आहे. तुम्हाला होमवर्कला आधी फक्त डेफिनेशन बाय डेफिनेशन द्यायचं. माझं हिल्बर्ट स्पेसची डेफिनेशन काय आहे? ती डेफिनेशन तर आपण बघणार आहे दुसरी. याच्यावरून काय म्हणते? हा एक्स हा इनर प्रोडक्ट is called Hilbert space is called a Hilbert space. याला Hilbert space केव्हा म्हणायचं? जेव्हा x वर हा इनर प्रोडक्ट x वर जो आपण डिफाइन केला, नॉर्म डिफाइन केली, ही टुगेदर काय असणार? एक्स स्पेस असणार, नॉन लिनियर स्पेस. ही नॉन लिनियर स्पेस डिफाइन केली नॉन आपली. ही नॉन लिनियर स्पेस जेव्हा वन एक्स स्पेस असेल तेव्हा हे स्ट्रक्चर काय असेल? तुमचं हिल्बर्ट स्पेस असेल. हिल्बर्ट स्पेस this is Banach space. Banach space. Okay. ठीक आहे. तुमच्यासाठी हिल्बर्ट स्पेसची डेफिनेशन. अशा प्रकारे आपल्या या चॅप्टर सुरू होतं इथं हिल्बर्ट स्पेस. आपण आता बाकीच्या लेक्चरला आता शिकतो. उद्यापासून सुट्टी असतील कदाचित. जे पुढचे लेक्चर होणार आहे त्याला रेग्युलरली मग थेरम वगैरे घ्यायचं. पहिला काय राहणार तुमचं कोजिसॉर्ट्स, इनएग्लिटी, पॅरलेलोग्राम लॉ, त्यानंतर खूप सोपे सोपे टॉपिक आहे. ठीक आहे. तर आता आपला टाइम पण संपला इथं. परत एकदा इनर प्रोडक्ट स्पेसची डेफिनेशन थोडं सर्च करत जा नेटवर्कवर. ठीक आहे. मी तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं डेफिनेशन मिळेल. त्यानंतर हिल्बर्ट स्पेस आणि बॅनॅक स्पेस मध्ये काय डिफरन्स आहे तो पण बघायला मिळेल.